तर आज आम्ही मित्रांनी मागवला बघा ऑनलाईन मठ्ठा आणि आंबाजोगाईत पडला गारांचा पाऊस. तर राम मित्रांनो, आज आपल्यासोबत आपला मित्र नव्हता बघा, म्हणून निघालतो एकटाच कॉलेजला. प्रॅक्टिकल करायचं सोडून सगळे पोरं तर गप्पाच मारत बसले होते बघा. आज बसल्या बसल्याच आपल्या मित्रांनी केलं बघा त्या ऑनलाईन मठ्ठ्यावाल्या मामाली फोन आणि त्यांना घेतलं कॉलेज मध्ये बोलून बघा. आज आपल्याला मठ्ठा आणि लस्सी आपला हा मित्र पाजणार होता, कारण त्याने नवा फोन घेतलाय. आम्हाला तर वाटलं होतं बघा मामा कॉल केल्याचे येतील, पण मामा तर खूपच चांगले होते बघा. 5 मिनिटातच कॉलेजच्या खाली आले. काय काही जणांनी घेतली बघा लस्सी, काही जणांनी घेतला मठ्ठा. मी तर लस्सीच घेतली बघा, कारण मठ्ठा बिट्टा आपल्याला नाही आवडत. मठ्ठ्यावाले मामा कुणाला माहिती कमेंट करून नक्कीच सांगा. नंतर आपल्या मित्राचा आणि सरचा काय विषय झाला की बघा, सर त्याला बोलत तर होते, सगळ्याला वाटलं त्याला थोडंसं मारतील, त्याला पकडून पण दिलं बघा आम्ही. सरनं मारायचं सोडून गळा भेटच घेतली बघा त्याची. आहेत बघा आमच्या कॉम्प्युटर डिपार्टमेंटचे संकेत सर, जे की विद्यार्थ्यांसोबत खूपच फ्रेंडली राहतात. अशा चांगल्या शिक्षकांची गरज आहे बघा आपल्याला. आलतो बघा त्यांच्या कॅबिन मध्ये, कारण त्यांच्याकडे माझं जेवाचं सर्टिफिकेट राहिलं होतं. कॉलेज वगैरे सुटल्याच्या नंतर आम्ही निघालो बघा वडापाव खायला. मस्त वडापाव वगैरे खाणं झाल्याच्या नंतर मी निघालो बघा आपल्या मित्रांना बस स्टँडला सोडायला. काय बघा आपल्या एका 90ची पावर, ह्या 90 मध्ये तर भले गेले बघा मित्रांनो. मस्त चैत्र महिना चालू बघा, म्हणून म्हणलं आपल्या योगेश्वरी देवीच्या पाया पडून यावं. मग काय मी आणि माझा मित्र आलो बघा, 2 जण पण देवीच्या पाया पडायला. मित्रांनो, आपल्या योगेश्वरी देवीची मूर्ती बघितल्यावर मनाला वाटणारा जो आनंद आहे तो मी शब्दात नाही सांगू शकत. पावसाचं वातावरण खूप झालं बघा, म्हणून आम्ही 2 जण बसलो होतो देवीच्या मंदिराच्या बाहेर. जे व्हायचं तेच झालं बघा. आला बघा मोठा पाऊस. पावसाचे थेंब तर मोठे होतेच, पण त्याच्यासोबत गारा पण पडत होत्या बघा. पाऊस कमी व्हायचा आकार काही दिसना बघा मित्रांनो, म्हणून तसंच निघालो घराकडे. बाहेर बूट वगैरे सोडलेलं तर पावसाच्या पाण्याने सगळं भिजून गेलता बघा. ते आहे बघा आपल्या आंबाजोगाईतलं साठे चौक, तिथं आलतो आपल्या मित्राला सोडण्यासाठी. रस्त्यातच भेटले बघा आपल्याला हे मित्र, जे की आपले फॉलोअर्स पण आहेत. आलो बघा गावातलं वातावरण तर खूपच मस्त होतं आज मित्रांनो. आंबाजोगाईत तर खूप पाऊस पडला, पण आमच्या गावात थेंब सुद्धा पडला नाही. मला वाटत आहे आमचं गाव जरा जास्तच पाप करायला लागले. घराच्या जवळ आल्या चालू झाले बघा मोठे थेंब. माझे शब्द मी वापस घेतो, नाही केलं बघा आमच्या गावाने काही पाप. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि फॉलो करायला विसरू नका. जय श्रीराम.